सगळ्यांना तर रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी लवकर उठलो आणि मायराला हा फ्रॉक घातला होता मी. मायराचं ज्यावेळेस मायरा पहिल्यांदा घरी आली हॉस्पिटलमधून वेलकमसाठी हा फ्रॉक घेतला होता. तो फ्रॉक घातला मी आणि लगेचच स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकामध्ये बनवलं होतं गुलगुले. गुलगुले बनवायला हे गूळ खिसला होता आणि गूळ खिसून गुलगुल्याचं पीठ वगैरे मळलं आणि भिजत घातलं आणि मला थोडंसं जायचं होतं नगरला. तर ते पीठ भिजायला घातलं आणि मी नगरला गेले. गुलगुले घालण्यासाठी गूळ लगेचच विरघळत नाही, त्यासाठी थोडंसं पाणी ठेवलं गरम करायला आणि त्यातच वेलदोडे वगैरे टाकले. त्याची पावडर करून टाकली आणि नंतर मग गूळ खिसून घेतलेला होता तो गूळ आहे ना त्याच्यात टाकला आणि मग तो कापण्यांना आपण कसं करतो दिवाळीच्या वेळेस तसं करायचं. म्हणजे गूळ आहे ना आपल्याला विरघळायला एकदम सोपा जातो. तिकडं पीठ वगैरे गूळ वगैरे ते गार होते तोपर्यंत म्हणलं ड्रायफ्रूट आहे ते कट करून घ्यावं. काजू बदाम घेतलं होतं मी, मनुके घेतले होते आणि खजूर घेतली होती. खजूर ही ओली खजूर घेतली होती. सगळे आहे ते मी कट केले आणि तोपर्यंत इकडे पीठ थंड झालं होतं तर लगेचच गुलगुले मी तळायला घेतले. तर तुम्ही पाहू शकता गुलगुले खूप छानच आहे. थोडासा सोडा जास्त झाला होता त्यासाठी ते जास्त फुलत होते आणि तेल राहत होतं म्हणून मी त्यात थोडंसं अजून पीठ टाकलं आणि गुलगुल्याचं पीठ परत मळलं आणि सगळे गुलगुले आहेत ते करून घेतले. तुम्ही पाहू शकता मायराला बघत बघत मी हे सगळं करत होते कारण बाबू आला होता. बाबूचा मला खूप सपोर्ट होतो कारण माझा मुलगा आहे तो खूप समजदार आहे. तो एवढा छान सांभाळतो ना बाबूला. मला म्हणजे काहीच त्रास होत नाहीये तो आल्यानंतर. आता व्हिडिओ शूट एडिटिंग करते तेव्हा पण मायरा खूप त्रास देते. काय बाबू गुलगुले तळून घेते तुम्ही पाहू शकता. मायराचा आवाज आहे ते सगळ्यांनी इग्नोर करा, कोणी कमेंट करू नका. पोरीचा आवाज येतोय व्हिडिओ करते. सगळे गुलगुले आहेत ते छान मी तळून घेतले तुम्ही पाहू शकता. गुलगुले झाले की लगेचच मी शिरखुर्मा बनवायला घेतला होता. तर शिरखुर्माचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही कारण सगळंच होत नाहीये. पोरीला बघत बघत घरात येणारे जाणारे पाहुणे वगैरे आज भरपूर पाहुणे पण आले. सगळ्यांना वाढत हे सगळा स्वयंपाक केला. हे पहा मी हा शिरखुर्मा केलाय किती छान आहे. जेवढा दिसायला छान दिसतोय तेवढा खायला पण खूप टेस्टी आहे. मला शिरखुर्मा खूप म्हणजे छान बनवता येतो कारण जेवढे पण लोक येतात ना आजपर्यंत मी जेवढ्या वेळा पण शिरखुर्मा बनवला सगळ्यांना खूप आवडला. लोक खाऊन बांधून पण घेऊन जातात त्यासाठी मग मला जास्त बनवावं लागतं. तुम्ही पाहू शकता फायनली शिरखुर्मा पण झालाय, गुलगुले पण झालेले आहेत आणि शेवट आम्ही बनवणार आहे म्हणजे माझे मिस्टर बनवणार आहेत ते दही वडे. तर ते मला काही बनवता येत नाही त्यासाठी मी त्यांना ते बनवायला सांगितलं होतं. त्यांनी ते पण बनवले आणि थंड करायला ठेवले कारण ते थंडच छान लागतं. तुम्ही पाहू शकता. वाट्या वगैरे झाल्या तयार म्हणजे प्लेटा वगैरे तयार केल्या आणि लोक यायला सुरुवात केली. थोडी म्हणजे एकदम लोक नव्हती, 4-4, 5-5 लोक यायची. त्यासाठी हे मी अंथरलं होतं. लोक वगैरे जेवून गेली. आम्ही थोडंसं फोटोशूट पण केलं. नवीन कपडे घातले होते त्यासाठी मग आम्ही फोटोशूट पण नव्हतं केलं. मायरा खूप त्रास देत होती कारण रोज आहे ती फक्त माझं आणि माझ्या मिस्टरांचं आमच्या दोघांचे तोंड तिला बघायला भेटतं. पण आज घरात नुसते पाहुणे कोणी ना कोणी. तिला आज नवीन चेहरे खूप दिसत होते त्यासाठी ती खूप त्रास देत होते. असा होता ईदचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला?